देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे पशुसंवर्धन खात्याच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढला असून राज्याला सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। यामधून रायगड जिल्ह्याला अंदाजे 150 कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो। त्या अनुषंगाने रायगड जिल्हा परिषदेमध्ये नवनिर्वाचित कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक बुधवारी अलिबाग येथील प्रशासकीय कार्यालयामध्ये पार पडली आहे। या बैठकीला रायगड जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर सचिन देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉक्टर शामराव कदम, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रत्नाकर काळे आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते। बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी तब्बल 135 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या निधीचा जास्तीत जास्त लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान 1000 ते 1500 लाभार्थी तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून पुढील 15 दिवसात लाभार्थ्यांची यादी, कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच अर्जातील त्रुटी तात्काळ दूर करून निधी मिळवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे असे निर्देश देण्यात आले। तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असून कष्टकरी महिलांना सुधारित देशी कोंबड्यांची 100 पिल्ले देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली। या योजनेलाही लवकरच समितीची मान्यता मिळणार असून मोठ्या संख्येने ऑफलाईन लाभार्थी मंजूर केले जाणार आहेत। एकूणच पशुसंवर्धन योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहे। खरं म्हटलं तर पशुसंवर्धन खात्याला गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितपणे पूर्ण महाराष्ट्रासाठी 400 कोटी रुपयाचा फंड होता, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्यामुळे आज राज्याकडून पशुसंवर्धन खात्याला 4.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। निश्चितपणे ही खाती जी आहेत ही खाती तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी असलेली खाती आहेत। पशुसंवर्धनच्या माध्यमातून ज्या प्रकारे गायी, शेळ्या, मेंढ्या यांचं वाटप केलं जातं, ते वाटप केल्यानंतर समाजातील शेवटचा घटक आहे तो शेतकरी, कष्टकरी आहे, त्याला आधार मिळतो आणि त्या आधाराच्या जीवावरतीच तो आपला उदरनिर्वाह करत असतो। निश्चितपणे समाजामध्ये पूर्णपणे जे काय दुर्बल घटक आहेत, जे काय सधन मंडळी आहेत, या सगळ्यांना या योजनांचा फायदा मिळावा म्हणून या योजनेचं महाराष्ट्र सरकारने पुरस्कृत ही योजना केलेली आहे। किती लाभार्थी झाले या योजनेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता आम्ही मीटिंग झाल्यानंतर सांगितलं की रायगड जिल्ह्यामधून जवळपास 1000 ते 1500 लाभार्थी या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे। तशा प्रकारच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या गेल्या आहेत। येत्या 15 दिवसामध्ये लाभार्थींची यादी, त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांची ऑनलाईन जी यंत्रणा आहे ती कार्यरत करून त्या ठिकाणी लाभार्थी वाढवणं गरजेचं आहे। जर आपण 4.5 कोटीचा जर पूर्णपणे आराखडा महाराष्ट्राचा बघितला तर आपल्या वाट्याला जवळपास 150 कोटीच्या आसपास निधी हा रायगड जिल्ह्याला येऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी लाभार्थीची निवड करणं, त्यांच्या ऑनलाईन त्या ठिकाणी पेपर सबमिट करणं, त्यांचे ऑनलाईन पेपर सबमिट केल्यानंतर ज्या येणाऱ्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्या ठिकाणी निवारण करणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे 150 कोटी रुपयाचा निधी पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला या ठिकाणी येऊ शकतो। प्रतिनिधी किरण बांधनकर, पेन।